श्री राजेश विटेकर। अध्यक्ष महोदय, आजच्या या औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, माझ्या श्री साईबाबा जन्मभूमी असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत तालुक्यातील 42 व परभणी तालुक्यातील 12 अशा 54 गावांच्या एका बाजूला जायकवाडी कालवा तर दुसऱ्या बाजूला निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा गेलेला आहे। परंतु या दोन्ही कालव्यांचा उपयोग वरील 54 गावांना होत नसल्याने त्या परिसरातील जवळपास 1.5 लाख शेतकरी सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहेत। त्यांना अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही। परिणामी शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीशिवाय पर्याय नाही। त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गोदावरी नदीवरील बंधारे किंवा निम्न दुधना प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना राबविल्यास त्याचा फायदा या दोन्ही तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे। त्यासाठी येथे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी राबवावा अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्हा तथा माझ्या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते। सीसीआयची खरेदी या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, परंतु माझ्या मतदारसंघातील सोनपेठ तालुक्यात भारतीय कपास निगम सीसीआयचे एकही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने त्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे। आपल्या मार्फत माझी विनंती आहे की परभणी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात तथा उपबाजार समितीच्या क्षेत्रामध्ये सीसीआयची कापूस खरेदी त्या ठिकाणी सुरुवात करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी व फार्मर्स खरेदी केंद्रामार्फत जवळपास 27 शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। शासकीय सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे। सोयाबीन खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रांना 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभाव मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल। अध्यक्ष महोदय, शेती उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च येत आहे आणि शेती करणे सध्या परवडत नाही। खर्च जास्त व हमीभाव कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन या पिकांना मिळणारा कमी भाव लक्षात घेता कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये तर सोयाबीन पिकास 8,000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये निश्चितच चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। ही बाब लक्षात घेता शासनाने हमी भाव वाढवून देण्याची गरज आहे। तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या वरील महत्त्वाच्या व गंभीर असलेल्या मुद्द्यांवर लक्ष घालून शेतकरी व नागरिकांना न्याय आपल्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, जायकवाडी डावा उजवा कालव्याद्वारे परभणी जिल्ह्यातील गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो, परंतु मागील 40 वर्षात शेवटच्या टेलपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही। अर्धवट कालवे, नादुरुस्त कालवे, गाळ, झाडे झुडपे अशा इतर अडथळ्यामुळे बहुतांशी शेतकरी आजही सिंचनापासून वंचित राहिलेला आहे। तसेच पाणी पाळी सुद्धा नियमितरित्या सोडण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांना खात्रीने पाणी मिळेलच याची शाश्वती नाही। परिणामी शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड जात आहे। शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी माझ्या मतदारसंघातील सर्व कालव्यांची दुरुस्ती व पाणी पाळ्यांचे नियोजन करून बागायती शेती क्षेत्र वाढवण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे। अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्यावर करत आहे। मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभार या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद।